सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या सन 2026 ते 27 गळीत हंगामाच्या प्रारंभासाठी आज पहिल्या मिल रोलर शुभारंभाचे पूजन करण्यात आले. तसेच डिस्टलरी प्रकल्पाने तब्बल 1,40,00,000 लिटर इथेनॉल उत्पादनाचा उच्चांकी आणि यशस्वी टप्पा पार केल्याबद्दल सर्व अधिकारी, कर्मचारी यांचे अभिनंदन केले. राज्यातील अनेक सहकारी साखर कारखान्यांमध्ये अल्कोहोलपासून मद्यनिर्मिती केली जाते. मात्र सहकार महर्षी तीर्थरूप भाऊसाहेब थोरात यांच्या आदर्श विचारसरणी, शिस्त आणि मूल्यांचा वारसा जपत थोरात सहकारी साखर कारखान्यात मद्यनिर्मिती न करता इंडस्ट्रियल अल्कोहोलचे उत्पादन केले जाते, ही निश्चितच अभिमानाची बाब आहे. सामाजिक बांधिलकी जपत कारखान्याने सातत्याने प्रगतीची वाट धरली असून ऊस उत्पादक शेतकऱ्यांना कायम उच्चांकी भाव देण्याची परंपराही जपली आहे. वीज निर्मिती आणि इथेनॉल प्रकल्पामुळे कारखान्याला मोठे बळ मिळत आहे. जागतिक पातळीवरील बदलत्या परिस्थितीमुळे आणि युरोपियन देशांतील युद्धजन्य परिस्थितीमुळे इंधनाचा तुटवडा निर्माण झाला असून इथेनॉलचे महत्त्व आज संपूर्ण जगाला पटले आहे. आपल्या देशातही पेट्रोल, डिझेलवरील वाढते अवलंबित्व कमी करण्यासाठी इथेनॉल हा प्रभावी आणि पर्यावरणपूरक पर्याय ठरत आहे. इथेनॉल निर्मिती करणाऱ्या सहकारी साखर कारखान्यांना केंद्र सरकारने रास्त आणि प्रोत्साहनपर दर निश्चित करून दिले पाहिजेत, अशी मागणी यावेळी करण्यात आली. सांघिक प्रयत्न, शिस्तबद्ध नियोजन आणि सहकाराच्या बळावर कारखान्याची ही यशस्वी वाटचाल भविष्यातही अधिक वेगाने सुरू राहील, असा विश्वास व्यक्त करण्यात आला. आपण सर्वजण कार्यकर्ते आणि बंधू भगिनी, इथेनॉलचं 1,40,00,000 हे उच्चांकी उत्पादन आपण केलेलं आहे आणि हा एक अत्यंत गौरवाचा क्षण आपल्या सर्वांसाठी आहे. आणि म्हणून आजचा हा कार्यक्रम येथे करण्यात आला. कार्यक्रम करत असताना ज्यांच्यावर नियोजन असतं ना त्यांनी प्रथम पाहत जायचं तर आपण उद्या जो कार्यक्रम करणार आहे तिथे नेमकं ऊन कसं फिरणार आहे. स्पष्ट नाद आहे की हा 1,40,00,000 इथेनॉलचं उत्पादन आपलं. आता इथेनॉलचं महत्व किती आहे हे देशाला, जगाला आता अत्यंत कठीण काळामध्ये समजणार आहे. ज्यावेळेस संपूर्णपणे जागतिक पातळीचं इंधनाचा तुटवडा झालेला आहे, युद्धाचे अनेक परिणाम आहेत, सगळ्यात महत्वाच्या काही गोष्टी ठरणार की स्वतःचं उत्पादन किती, आपण काय सपोर्ट करतो. एक असतं उत्पादनामध्ये शेवटी श्रीमंत व्हायचं असेल तर तुम्हाला बाहेरून पैसा आणावा लागतो. जरी व्हायचं असेल तर बाहेर पैसा द्यावा लागतो. शेवटी पंतप्रधान महोदयांनी सांगितलं का बचत करा, काटकसर करा, इंधन वापरू नका. आता निवडणुकीच्या काळात जो खेळ झाला तो झाला, परंतु आता बचत करा. याला कारण असं आहे की सोनं घेऊ नका. सोनं घेऊ नका याचा अर्थ असा की आपला पैसा, सोनं ज्यावेळेस आपण विकत घेतो त्यावेळेस बाहेरून येतो आणि त्याकरता पैसा आपला बाहेर जातो आणि तो जातो डॉलरच्या रूपाने किंवा परकीय चलनाच्या रूपात आणि तो देशाला गरीब फिरतो. म्हणून सगळे काही बंधनं आता सांगितलेले आहेत. पाऊस गडबड सगळ्याचा परिणाम म्हणून हे सगळे बंधनं घालावं लागतात आणि म्हणून महत्व इथेनॉलचं किती हे आता लक्षात येईल की शेवटी एक तर काही उत्पादन करत असेल, बाहेरून पैसा आणायचा असेल तर इम्पोर्ट केलं पाहिजे, म्हणजे तुम्ही एक्सपोर्ट केलं पाहिजे किंवा जे इम्पोर्ट होतं त्याला पर्याय शोधून काढला पाहिजे. आणि त्यामुळे इंधनामध्ये महत्वाचा पर्याय हा इथेनॉल ठरलेला आहे आणि हा इथेनॉल त्यामुळे महत्वाचा आता पुढच्या काळामध्ये आणखी त्याचं महत्व वाढेल याची खात्री मला आहे. फक्त त्याला रास्त भाव ठरवून द्यावा एवढी अपेक्षा साहजिकपणे असली आहे. आपण अत्यंत चांगल्या पद्धतीने आतापर्यंतची वाटचाल आपली कारखान्याची झालेली आहे आणि त्या आपल्या अल्कोहोल निर्मिती, आपण दारू बनवत नाही, आपण कंट्री लिकर बनवत नाही, आपण इंडस्ट्रियल अल्कोहोल बनवतो. लक्षात घ्या. तरी आपण चांगले राहतो, तरी आपण चांगल्या पद्धतीने वाटचाल ही करतोय. आता इथेनॉलची जोड आपण दिलेली आहे. उशिरा आपण सुरू केलं, काळजीपूर्वक आपण जपत असतो, प्रत्येक पाऊल जपून टाकत असतो, जे टाकत असतो ते ठोस टाकत असतो. वीज निर्मिती आणि अल्कोहोलचं उत्पादन किंवा इथेनॉलचं उत्पादन हे आपल्याला अत्यंत सपोर्ट आहे. त्याच्यामुळे यशस्वी वाटचाल आपली चाललेली आहे. म्हणून आता
या क्षेत्रामध्ये इथे जे डिस्टलरी करतात जे काम करतायत साखर कारखान्यांचं पूर्णपणे आमचे संचालक मंडळ असतात, आतापर्यंत झालेले चेअरमन व्हाईस चेअरमन संचालक मंडळ असतील, एमडी आपले गुगरकर खाते प्रमुख यांचं सगळ्यांचंच कौतुक आहे. डिस्टलरीचा कार्यक्रम आहे, तुमचं सुद्धा खूप कौतुक. डिस्टलरीमध्ये जे जे काम करतायत त्यांचं खूप कौतुक या निमित्तानं करतो. खूप कौतुक करतो ते यशस्वी रीतीने वाटचाल आपण करतो. मी एक गोष्ट पाहिली म्हणजे आता ऑस्ट्रेलियामध्ये गेलो तो ऑस्ट्रेलियामध्ये ऊसाचं उत्पादन करून 85% साखरची निर्यात करतात किंवा उत्पादन जे आता ते उत्पादन निर्यात करीत असतात. तिथं आपल्यापेक्षा 2.5 पट मोठा देश आहे आणि लोकसंख्या आहे 2,70,00,000. याचा अर्थ आपल्या देशाची 1 कोटी लोकसंख्या असती तर कसं दिसणार? माणूस दिसत नाही. एकदम साफसफाई नीटनेटकेपणा नाही, कोणती सीमा नाही, कुठं जातीचा धर्माचा वाद नाही, काही नाही. आपण आपण नाही. क्राईम रेट सुद्धा नाही. हा देव ज्याच्या घरात बाहेर कार्यक्रम नाही, जसं त्याच्या घरात देव धर्म जात पात असं घरात ठेवायचं. बाहेर सगळे समान. थोडं बोलून सुद्धा चालत नाही तिथं वेगळं. तू कोणत्या जातीचा म्हणला का कार्यक्रमच झाला, काय विचारायचं कारण जात असं आहे बरं का ते. आणि योग्य आहे ते. या मताचा मी आहे बरं काय माझ्या. परंतु